हरिओम नमस्कार मैत्रिणींनो। तर मी इथे तुम्हाला दाखवणार आहे डबल लेयर अम्ब्रेला बाही कशा पद्धतीने कपड्यावरती डायरेक्ट कटिंग केली पाहिजे बिना पेपर कटिंगची। तर इथे बघू शकता मी कापड घेतलेला आहे साडीमधलं 14-14 इंचाचे दोन कापड आपल्याला घ्यायचे आहेत। इथे बघू शकता मी डबल घेतलेला आहे। तर आपल्या ह्या दोन बाह्या निघणार आहेत, आतला लेयर निघणार आहे आणि वरचा लेयर छोटा आहे तो मी ब्लाउज पीसातून कटिंग करणार आहे। तुमच्याकडे जर ब्लाउज पीस मोठा असेल तर दोन्हीही सेम काढू शकता, काही प्रॉब्लेम नाही। आणि अशा पद्धतीने मी घडी जी घातली इथे तशाच पद्धतीने तुम्ही घडी घालायची आहे आणि जी घडीचा कोना असतो तो आपल्या कुठल्या साईडला ठेवायचा आहे आणि समोर ओपन बाजू ठेवायची आहे आपल्याला। जशी मी इथे घडी घातलेली आहे त्याच पद्धतीने तुम्ही घडी घालून घ्या आणि मध्य सेंटरला काय करायचं आहे, पिन लावून घ्यायचं आहे। पिन लावल्यानंतर बरोबर कोण्याच्या सेंटरवरनं बघू शकता इथे 7-7 इंचांना आपल्याला मार्जिंग करून घ्यायचं आहे। जसं मी इथे 7-7 इंचांनी मार्जिंग करत आहे स्टेप बाय स्टेपमध्ये, तसंच तुम्ही मार्जिंग करून घेऊ शकता आणि गोल आकार आपल्याला नंतर द्यायचा आहे, जेणेकरून बाहीचा आकार पूर्ण गोल निघण्यासाठी। इथे बघू शकता मी जसा इथे आकार गोल देत आहे त्याच पद्धतीने तुम्ही देऊन घ्या। इथे बघू शकता जसं मी इथे आखलेलं आहे किंवा गोल आकार दिलेला आहे। जर दिसत नसेल तर कटिंग केल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच मी कसा गोल कट केलेला आहे। त्याच पद्धतीने तुम्ही गोल कटिंग करून घ्या। त्यानंतर अशी घडी ओपन करायची आणि एका कुठल्या साईडला आपल्याला काय करायचं आहे, कुठल्या पण दोन्ही कुठल्या साईडला एकीकडे कुठं पण तुम्ही करू शकता, 2.5 किंवा 3 घ्यायचं इथे। त्यानंतर इथे आपल्याला 2.5 घेतल्यानंतर इथे 2 इंचाचं मार्जिंग करून घ्यायचं आहे। इथे बघू शकता 2 किंवा 3चं तुम्हाला जेवढी बाही इकडे उंची ठेवायची आहे त्या पद्धतीने। त्यानंतर 1.5 इंचाचं मार्जिंग मी इथे असा गोल आकार करून घेणार आहे। गोल राऊंडअप मध्ये आखून झाल्यानंतर तुम्हाला जी बाहीची साईज ठेवायची आहे कमी जास्त त्यानुसार हा राऊंडअप जो आहे तो कमी जास्त होतो। तर इथे मी 1.5 बाहेरचा जो आकार दिलेला आहे तो 1.5 इंचाचा आहे, हे लक्षात घ्या। आणि जिकडं मुंड्या कुठली साईड आहे तिकडं तुम्ही 3 किंवा 2.5 इंचाचा ठेवू शकता। एकीकडं आपली लॉंग बाही होणार आणि एकीकडं कमी होणार, ती मुंड्यामध्ये जाणार ही बाजू जी आहे कमी साईड इकडं जे आहे ना एक्स्ट्रा ते। तर आपल्याला ज्या वेळेला मी बाही आता जॉईंट करणारच आहे त्यावेळेला थोडं कदाचित अर्धा इंच हे एक्स्ट्रा आपल्याला कट करावं लागेल जेणेकरून बाही बसण्यासाठी। तर हा झाला आपला आतला लेयर जो होता मोठा। आता मी लेयरची साईज प्रत्येकाची वेगवेगळी आहे, 4.5 5.5 प्रत्येकानं वेगवेगळी आपली लेयरची साईज ठेवायची आहे। आणि जी घडीकुडची बाजू आहे ती आपल्याला अशा पद्धतीने मी काय केले बघा, इथे डबलची घडी घातलेली आहे पिसाची आणि ती नंतर अशा पद्धतीने म्हणजे हे केलेले आहे, कारण इथे दोन्हीही बाह्या आपल्या डबलच्या निघणार आहेत। तर बाहीची जेवढी ही आपण कटिंग केलेली आहे 14 इंचाची तीच बाही आपल्याला पिसावरती ठेवून काय करायचं आहे, आकार जो मी दिलेला आहे घडी कुठली जी बाजू आहे ती घडीवरती ठेवून इथं पिनेचा वापर करा। तुम्हाला जास्त पिना लावायचे असतील तर तुम्ही लावू शकता, कारण कपडा हलत असेल सिल्क असला तर व्यवस्थित कट वगैरे गोल दिसत नाही, तर त्यासाठी असं पिना लावून आखून खडून काढून घ्या तुम्ही। खडून आखल्यानंतर ही कुडची जी घडीची बाजू होती त्या साईडला आपल्याला 1.5 इंचानं ही बाही कमी करायची आहे। वरचा जो लेयर असतो तो आपला कमी येणार आहे। तर पहिल्यांदा मी कटिंग आतल्या लेयरचं केलं होतं आणि आपल्याला मुंड्या कुडल्या ते साईडला 1-1 इंचानं घ्यायचं आहे आणि ही कुडल्या साईडला मेन जे आहे उंची आपली बाहीची त्या साईडला 1.5 इंचानं कमी करायची आहे। आणि जे आपण कमी आकार केलेला आहे आणि गोल राऊंडअपमध्ये आकार दिलेला आहे कमी करून त्या साईडून आपल्याला काय करायचं आहे, कटिंग करून घ्यायचं आहे। जसा इथं आकार मी गोल कट करत आहे त्याच पद्धतीने। तर इथे माझ्या दोन्ही पण बाह्या निघालेल्या आहेत। आता मी इथला मधला पण कटिंग करून घेत आहे, त्याच पद्धतीने तुम्ही पण कट करून घ्या। आणि मी ते तुम्हाला दाखवतो ओपन करून कशा पद्धतीने बाहीचं आकार दिसतात ते बघू शकता। तर हा माझा साडीचा कपडा होता आणि हे मेन ब्लाउज पीस आहे त्यातलं, कारण पीस आपला ह्याला पण लागणार होता ब्लाउज शिवण्यासाठी। बघू शकता किती सुंदर आणि छान कटिंग झालेलं आहे। त्यानंतर मी अशा पद्धतीने इथे गोट करून घेतलेला आहे, मी गोट करून बाहेरून आणलेला आहे
तर तुमच्याकडं जर मिशन असेल तर तुम्ही स्वतः घरी करू शकता किंवा बाहेरून करून घेऊ शकता। तर गोटमुळं काय होतं, छान दिसतं। शिलाई पण आपण एकदम बारीक करू शकतो, त्यानं पण छान दिसतं। पण पूर्ण राऊंडअप एकदम व्यवस्थित शिलाईमध्ये छान झाला पाहिजे। तर एकावरती एक बाही ठेवून शनी इथे जे एक्स्ट्रा अर्धा इंचानं मी कट केलेलं होतं, दाखवलं होतं तुम्हाला कशा पद्धतीने मुंड्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा होऊ शकतं म्हणून सांगितलं होतं। तर हे आता मी कट करून घेत आहे। वरचा जो भाग आहे तो मी डायरेक्ट आधीच कट केला होता आणि आता हे आतला पण आपल्याला एक्स्ट्रा कटिंग होणार आहे। कटिंग झाल्यानंतर मी इथे तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने आता बाही आपल्याला जॉईन करायची आहे। तर मी कुठली एक साईडची जॉईन केली होती। तर आपल्याला ह्या बाहीचा जे मेन पॉइंट आहे शोल्डर घ्यायचा आहे। शोल्डर अशा पद्धतीने आपण म्हणजे व्यवस्थित करून ठेवायचं आहे। त्यानंतर इथे बघू शकता हे जे मध्य सेंटर आहे आपल्या बाहीचा तो काढायचा आहे। तर कमी लेयर आहे ती वरती येणार आणि जास्त लेयर आहे ती आपली आतल्या साईडला येणार। तर कमी लेयरची बाजू आहे तिथून मध्य काढून घ्यायचा आणि आपल्याला मध्य सेंटर काढल्यानंतर कसं होतं, अंदाज निघतो बाही पुरत्या का नाही, कमी पडत्या का। कमी जास्त बाही होत असेल तर थोडासा राऊंडअप तुम्ही गोल आतमधून देऊन घ्यायचा आहे। जसा मी इथे घेतला होता मगाशी कट करण्यासाठी, खडून आखून व्यवस्थित गोल राऊंडअपमध्ये कट करा आणि मग जॉईन करा। कारण तब्येत वगैरे जास्त असेल तर थोडा राऊंडअप मोठा लागणार आणि बाहीची उंची पण तुम्हाला जसा लेयर वाढवायचा आहे 14चं मी सांगितलं होतं पॅटर्न तुम्हाला, तर तिथं तुम्ही जास्त पण घेऊ शकता जरा हाईटला बाही जास्त हवी असेल किंवा कमी पण घेऊ शकता शॉर्ट हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा बाही कशी वाटली। तर इथे बघू शकता बाही जोडल्यानंतर किती सुंदर आणि छान दिसत आहे। कारण कापड आपल्याकडे कमी असलं तर तुम्ही ब्लाऊज पिसातला वरचा लेयर घेऊ शकता आणि आतला साडीमधला घेऊ शकता किंवा साडीतला वरती ठेवला, दोन्हीपैकी कुठलेही तुम्हाला जसं आवडेल तसं चॉईस तुम्ही करू शकता। त्यानंतर मी इथे केलेलं आहे फिटिंग आपला डायरेक्ट आतमधूनच करायचं आहे, जेणेकरून ह्या लेयरच्या असतात त्या मागं पुढं होतात तर त्या व्यवस्थित तुम्ही पकडा आणि बाहीमध्ये आपल्याला फिटिंग करायचं नाही आहे। जेवढं आपलं इकडे जे कमरेपासून ते छातीपर्यंत 1-1.5 इंचानं जे काय फिटिंग होईल तसंच बाहीवरती फिटिंग करायची, जास्त फिटिंग करायची नाही। तुम्ही म्हणशीला ही लूज आहे तर ही बाही अशीच असते, अमरेला बाही दिसता वेळेस ती ढिल्लीच राहते। तर मी इथे दोन्ही साईडचं आता फिटिंग करून घेत आहे, त्याच पद्धतीने तुम्ही पण करून घ्या। आपलं इथं फिटिंग झालेलं आहे तर मी तुम्हाला बाह्या कशा झाल्यात ते दाखवतो, दोन्ही पण बघू शकता। आणि बाह्या ह्या लूजच असतात एकदम व्यवस्थित। तर कमेंटमध्ये सांगा बाही तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब चॅनेलला करा आणि बघू शकता खूप सुंदर आणि छान बाह्या झालेल्या आहेत।